ओम सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीमद्भागवत प्रथम स्कंध अध्याय 12। ज्या परीक्षितीच्या जन्मकथन प्रसंगासाठी पूर्वी अश्वत्थाम्याच्या दंडाधिकांचे वर्णन केले आहे, ते परीक्षितीचे जन्म या 12व्या अध्यायात वर्णन केले आहे। शौनक म्हणाला, अहो सूता, अश्वत्थाम्याने सोडलेल्या अतितेजस्वी ब्रह्मास्त्राने मृतप्राय झालेला उत्तरेचा जो गर्भ ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्णाने पुन्हा जिवंत केला, त्या महाबुद्धिमान परीक्षितीचे जन्म कसे झाले, त्याने कोणती कर्मे केली व त्याचे देह विसर्जन कसे झाले आणि तो देह त्याग करून परलोकी कसा गेला, ते हे सर्व तू अनुग्रह करून आम्हास सांगण्याची इच्छा करीत असशील तर आम्ही श्रवण करण्याची इच्छा करीत आहोत। यास्तव ज्या परीक्षितीला शुकाचार्याने ज्ञानाचा उपदेश केला, त्या राजाचे चरित्र श्रद्धापूर्वक श्रवणाची इच्छा करणाऱ्या आम्हास सांग। सूत म्हणाला, हे शौनका, श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या सेवेने सर्व विषयांचे ठिकाणी निस्पृह अशा धर्मराजाने सर्व प्रजेचे आई बापांसारखे प्रेमाने पालन केले। श्रीकृष्णाचे ठिकाणी ज्याचे मन आहे अशा धर्मराजास संपत्ती, यज्ञ व त्यांपासून प्राप्त होणारे स्वर्गादी लोक, ब्राह्मण, पट्टराणी द्रौपदी, पराक्रमी अनुकूल बंधू, इच्छित विषय देणारी पृथ्वी, जंबूद्वीपाचे आधिपत्य व स्वर्गापर्यंत प्रसिद्ध झालेले यश इत्यादी देवांनी इच्छा करण्यास योग्य असेही विषय हर्ष उत्पन्न करणारे झाले काय, तर जसे क्षुधाक्रांत पुरुषाला अन्ना वाचून दुसरे चंदनादी पदार्थ संतोषकारक होत नाहीत, त्याप्रमाणे कृष्ण भक्ती वाचून कोणतेही विषय धर्मराजास सुखकारक झाले नाहीत। आता प्रस्तुत कथा अशी की, हे भृगनंदना शौनका, मातेच्या गर्भात असलेला तो वीर परीक्षिती ब्रह्मास्त्र तेजाने दग्ध होऊ लागला, तेव्हा त्याने तेथे कोणी एक अलौकिक पुरुष पाहिला। तो असा की अंगुष्ठ परिमित स्वच्छ दैदीप्यमान सुवर्ण मुकुटाने युक्त अतिरमणीय स्वरूपी विजेसारखी वस्त्रे परिधान केलेला, श्यामवर्ण निर्विकार शोभायमान अशा 4 आजानुबाहुंने युक्त तापलेल्या सुवर्णासारखा दैदीप्यमान कुंडलांनी मंडित आरक्तवर्ण नेत्रांनी युक्त, ज्याच्या हस्तामध्ये गदा आहे, जो आपल्या सभोवती फिरणारा असून आपली विजेसारखी गदा वारंवार फिरवीत आहे आणि जसा आपल्या किरणांनी शीताचे निवारण करीतो, त्याप्रमाणे जो आपल्या गदेने ब्रह्मास्त्राचे तेज नाहीसे करीत आहे, त्यास आपल्यासारखाच मनुष्य विषयासक्त आहे असे मानितो। आपल्या गदेने ब्रह्मास्त्राचे तेज नाहीसे करीत आहे, अशा पुरुषाला आपल्याजवळ पाहिल्यावर हा कोण असावा असा तो गर्भस्थ बालक तर्क करू लागला।
याप्रमाणे अतर्क्यरूपी सर्वव्यापक धर्मरक्षण करणारा आणि पापांचा नाश करणारा जो भगवान त्या ब्रह्मास्त्राचे निवारण करून तो 10 महिन्यांचा बालक आपल्याकडे पाहत असता तेथेच अंतर्धान पावला. नंतर अनुकूल असलेल्या दुसऱ्या ग्रहांसह वर्तमान शुभग्रहांच्या उदयाने युक्त व सर्व गुणांची उत्तरोत्तर अभिवृद्धी सुचविणारा अशा सुलग्नकाली पांडवांचा वंशधारण करणारा असून पराक्रमानेही दुसरा पांडुराजाच की काय असा तो पुत्र उत्पन्न झाला. ते समयी संतुष्टचित्त अशा धर्मराजाने धौम्य कृपाचार्य इत्यादी ब्राह्मणांकडून पुण्याह वाचन करून त्या ब्राह्मणाचा त्या बालकाचा जातकर्म संस्कार करविला आणि धर्म करण्याची वेळ जाणणाऱ्या त्या धर्मराजाने पुत्रोत्पत्ती रूप पुण्यकाली ब्राह्मणांस सुवर्ण, धेनु, पृथ्वी, ग्राम, गज, श्रेष्ठ अश्व आणि उत्तम अन्नेही दिली. तेव्हा संतुष्ट झालेले ते ब्राह्मण प्रेमाने नम्र झालेल्या धर्मराजास म्हणू लागले की हे पुरुकुल श्रेष्ठा धर्मा, पुरुकुलात उत्पन्न झालेल्या राजांचा हा शुद्ध वंशतंतू बालक अपरिहार्य दैवाने नाश पावत असता तुमच्यावर अनुग्रह करण्याकरिता अद्भुत पराक्रमयुक्त श्री विष्णूने याचे रक्षण करून हा तुम्हास दिला आहे. म्हणून हा विष्णूने रक्षित अशा नावाने प्रसिद्ध होऊन गुणांनी श्रेष्ठ असल्यामुळे लोकांमध्ये महाकीर्तिमान व महाभगवत भक्त होईल यात संशय नाही. युधिष्ठिर म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठ हो, हा बालक चांगल्या प्रशंसेने आणि कीर्तीने आपल्या वंशात पूर्वी झालेल्या उदारचित्त पवित्र कीर्ती अशा राजर्षीस अनुसरणारा होईल काय. ब्राह्मण म्हणाले, हे कुंतीसुता धर्मराजा, हा बालक साक्षात मनुचा पुत्र जो इक्ष्वाकू राजा त्याच्यासारखा प्रजा संरक्षण करणारा होईल आणि ब्राह्मणांचा हितकर्ता असून आपली प्रतिज्ञा सत्य करण्याविषयी दाशरथी रामासारखा होईल. हा मोठा दाता व शरणागतांचे रक्षण करणारा उशीनर देशाधिपती शिबिराजा की ज्याने आपले मांस शेनपक्षाला देऊन शरणागत कपोत पक्षाचे रक्षण केले त्यासारखा होऊन आपले ज्ञाती व यज्ञ करणारे राजे यांच्या कीर्तीचा विस्तार करणारा दुष्यंत पुत्र भरत राजासारखा होईल. तसाच हा बालक कुंतीपुत्र अर्जुन आणि कार्तरवीर्य सहस्त्रार्जुन या दोन्ही अर्जुनांप्रमाणे धनुर्धारी वीरांमध्ये अग्रेसर होऊन अग्नीसारखा दुस्सह आणि समुद्रासारखा दुस्तर होईल. सिंहासारखा पराक्रमी, हिमाचलासारखा साधूंनी सेवन करण्यास योग्य, अपराध सहन करण्याविषयी पृथ्वीसारखा आणि सहनशीलतेविषयी आई बापांसारखा होईल. समतेविषयी ब्रह्मदेवासारखा, सज्जनांवर प्रसाद करण्याविषयी शंकरासारखा आणि लक्ष्मीलाही आश्रय देणारा जसा श्रीहरी आहे त्याप्रमाणे हा सर्व प्राणीमात्रांस आश्रय देणारा होईल. हा बालक सर्व प्रकारच्या सद्गुणांनी प्रसिद्ध होण्याविषयी श्रीकृष्णासारखा होऊन रंतिदेवासारखा उदार आणि ययाती राजासारखा धार्मिक होईल. धैर्याने बलिराजासारखा व सद्वासनेविषयी प्रह्लादासारखा होईल. हा पुष्कळ अश्वमेधांचा करता होऊन वृद्धांची शुश्रूषा करणारा होईल.
राजर्षी पुत्रांचा उत्पादक, निंद मार्गाने जाणाऱ्यांचे शासन करणारा आणि भूमी व धर्म यांच्या संतोषाकरिता कलीचा निग्रह करणारा होईल. ब्राह्मणपुत्राने प्रेरणा केलेल्या तक्षकापासून आपणास मृत्यू येणार असे ऐकून हा सर्वसंग परित्याग करून श्रीहरीच्या चरणास शरण जाईल. हे राजा, हा बालक व्यासपुत्र शुकाचार्य मुनीपासून आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान संपादन करून व नाशिवंत शरीराचा गंगेमध्ये त्याग करून सर्वथा भयरहित अशा मुक्तिपदास खरोखर जाईल. याप्रमाणे जातकाचे फल सांगण्यामध्ये निपुण अशा त्या ब्राह्मणांनी धर्मराजास सांगितले. नंतर धर्मराजाने त्यांची पूजा केल्यावर ते सर्व ब्राह्मण आपापल्या घरी निघून गेले. हे शौनका, हा समर्थ राजा गर्भामध्ये पाहिलेल्या पुरुषाचे ध्यान करीत होत असता या लोकी दिसणाऱ्या मनुष्यांमध्ये मी पूर्वी पाहिला तो कोणता अशी परीक्षा करीत असे. म्हणून तो परीक्षिती या नावाने सर्व लोकांमध्ये प्रख्यात झाला. जसा शुक्ल पक्षी चंद्र प्रतिदिवशी एक कलेने वाढत पौर्णिमेच्या दिवशी 15 कलांनी परिपूर्ण होतो, त्याप्रमाणे तो राजपुत्र प्रतिदिवशी युधिष्ठिरादी पितामहांनी अर्पण केलेल्या अन्नपानादिकांनी वाढत होत असता शिकविलेल्या 64 कलांनीही पूर्ण होऊ लागला. नंतर काही दिवसांनी ज्ञातिद्रोहापासून घडलेल्या पापाचा नाश करण्याच्या इच्छेने अश्वमेध यज्ञाने यजन करण्यास प्रवृत्त झालेला तो धर्मराजा करभार व अपराध्यांपासून घेतलेला दंड या वाचून इतर द्रव्याचा संग्रह नसल्यामुळे चिंतन करू लागला. तेव्हा त्याचे ते इच्छित जाणून श्रीकृष्णाने प्रेरणा केलेल्या भीमसेनादी बंधूंनी उत्तर दिशेस जाऊन तेथे पूर्वी मरुत्तराजाच्या यज्ञात ब्राह्मणांनी टाकलेले सुवर्णपात्राधिक बहुत द्रव्य होते ते आणले. नंतर त्या द्रव्याने यज्ञ सामग्री संपादन करून ज्ञातिद्रोहाच्या पातकाचे भय जाणणाऱ्या त्या साक्षात धर्मपुत्र युधिष्ठिराने 3 अश्वमेध यज्ञांनी श्रीहरीचे उत्तम प्रकारे यजन केले. याप्रमाणे धर्मराजाने यज्ञाच्या समारंभाकरिता ज्या श्रीकृष्णास बोलाविले होते त्याने ब्राह्मणांकडून धर्मराजाचे 3 अश्वमेध करविले आणि पांडवांचे प्रिय करण्याकरिता किती 1 महिनेपर्यंत हस्तिनापुरामध्ये वास केला. हे शौनका, नंतर धर्मराजा भीम, नकुल, सहदेव व द्रौपदी यांनी अनुमोदन दिलेला तो श्रीकृष्ण अर्जुनास बरोबर घेऊन यादवांसह वर्तमान द्वारकेस निघून गेला. याप्रमाणे श्रीमद्भागवत नामक महापुराणातील प्रथम स्कंधातील परीक्षित जन्मादी कथनरूप हा 12वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.